राज्य शासनाच्या अमृत 2 या योजनेमधून कोल्हापूर महानगरपालिकेला 153 कोटींचा निधी मंजूर झालाय। त्यातून लाईन बाजार परिसरात ड्रेनेज लाईन टाकून ती पंपिंग स्टेशनला जोडण्यात येणार आहे। या कामाची 32 कोटींची निविदा आहे। दुधाळी परिसरात सांडपाणी प्रक्रिया केंद्र आणि उपसा केंद्र उभारण्याबरोबरच ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामाची निविदा 57 कोटींची आहे। जयंती नाला इथं उपसा केंद्र उभारण्यासाठी 52 कोटींची निविदा आहे, तर रंकाळा तलाव संवर्धनाच्या कामासाठी 12 कोटींची निविदा आहे। अशा एकूण 153 कोटींच्या कामांच्या निविदा आज महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून जाहीर करण्यात आल्या, अशी माहिती जल अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी दिली आहे। 153 कोटी रुपये जाहीर केले होते अमृत 2चे। त्याच्यामध्ये जयंती नाला, दुधाळी नाला, लाईन बाजार आणि रंकाळा तलाव ही सर्वमुळे 153 कोटीची कामाचं आपल्याला प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली होती। त्या कामाची आपण निविदा तयार करून आपण आजच पब्लिश केलेली आहे। त्यामुळे आचारसंहितापूर्वी सदर कामाचं टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन टेंडर भरण्याकरता मार्ग मोकळा झालेला आहे। अमृत 2 योजनेतील या कामांमुळे कोल्हापूर शहरात मूलभूत सुविधा उपलब्ध होण्याबरोबरच पंचगंगा नदीचं प्रदूषण थांबवण्यासाठी मोठा हातभार लागणार आहे। या कामांना लवकरच सुरुवात केली जाणार असल्याचं जल अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सांगितलं।